मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। गेल्या व्हिडिओमध्ये साधा फोरटक्स ब्लाउजचा आपण कटिंग बघितलं, डायरेक्ट कापडावरती कसं करायचं। आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी पाठीची बाजू तयार करायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्या, त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारत मारत घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित फक्त ठेवून घ्या। इथे आपण पाठीच्या बाजूला खालच्या बाजूला शिलाई मारून घेतली। आता इथे लक्षात घ्यायचं आहे, हे इकडच्या बाजूला घ्या हा कपडा, आणि इथे एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे। हे इथून सुरुवात करा। आता हा कपडा अस्तरचा आतल्या बाजूला घेऊन एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आपली पूर्ण शिलाई झाली। बघू शकता खालच्या बाजूला पूर्ण दापटीप टाकून घेतली। आता इकडच्या बाजूला अस्तरचा पूर्ण कपडा इथून सुरुवात करायची आहे। हे इथे व्यवस्थित पकडा अशा पद्धतीने, आणि इथून पूर्ण हा गळा सुद्धा आपल्याला शिलाई करत करत घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण शिलाई करून घ्यायचा आहे, आणि जेवढा कपडा शिल्लक आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। इथे मी गळा सुद्धा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे। बघू शकता इथे हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला पाठीच्या भागाला टक्स टाकून घ्यायचे आहेत। आपण कटिंग करताना हे मार्किंग केलेलं आहे, त्याच्यावरतीच आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूने इथे अर्धा इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे, आणि वरच्या बाजूला इथे मार्किंग आहे। बघू शकता इथे। आता इथून आपल्याला हे अर्धा इंच घ्यायचं आहे, आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूने त्याच पद्धतीने आपल्याला टक्स देऊन घ्यायचं आहे। इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स शिलाई करून झाले। बघू शकता इथे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने द्यायचे आहेत। वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे। कमी कमी करत घेतल्यामुळे काय होतं, इथे तुम्हाला एक गुढी सुद्धा पडणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दिसायला सुद्धा ते एकदम असं व्यवस्थित दिसतं। आता इथे लगेच गळ्याला आपण पायपिंग टाकून घेऊया। आपण कटिंग करताना ह्या पायपिंगच्या क्रॉसमध्ये पट्ट्या काढलेल्या होत्या। बघू शकता एकाला एक जोडून घ्या ते अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे। बघू शकता हे एकाला एक जोडून घेतली पट्टी। आता इथे ठेवायची आहे, आणि इथून आपल्याला गोल आकारामध्ये शिलाई करत करत घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एकदम सावकाश आणि सविस्तर करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पुढच्या सुद्धा बाजूची आपल्याला अशाच पद्धतीने पट्टी जोडून पायपिंग करून घ्यायची आहे। लक्षात घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने। हे ही झाली व्यवस्थित जोडून पट्टी। आता इकडच्या बाजूला ह्या बाजूला हे अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्यायची आहे, जेणेकरून हा कपडा आपला शिलाईमध्ये सापडला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इकडच्या बाजूला हे एक प्रकारची पट्टी तयार होते पायपिंगसाठी, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि इथून हे इथून शिलाई करत करत घ्यायचं आहे गोल आकारमध्ये। हे अशा पद्धतीने सावकाश आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे। बघू शकता ह्या बाजूला घ्यायचं आहे। आता तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायचे असेल तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही ठेवू शकता। हे फक्त थोडीशी नॉर्मल अशी घडी करून घ्यायची आहे, आणि एकदम अशा मधल्या खाचीमध्ये आपली शिलाई बसली पाहिजे, तेव्हा तुमची पायपिंग सुद्धा तिथे व्यवस्थित येणार, ते लक्षात घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने हे अंगठ्याचा वापर करा खालच्या बाजूने, आणि इकडच्या बाजूने फक्त थोडीशी अशी घडी करत करत घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही पायपिंग करायची आहे, म्हणजे आपली पायपिंग सुद्धा कधीही पलटी होत नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। हे बघू शकता इथे अशी घडी करत करत घ्यायचं आहे। हे
पहा अशा पद्धतीने सावकाश करा, म्हणजे तुमची पायपिंग सुद्धा तिथे एकदम अशी व्यवस्थित येऊन जाणार आहे. पहा अशा पद्धतीने पूर्ण पायपिंग आपली इथे तयार झालेली आहे. इथे आपली पाठीच्या बाजूची पायपिंग तयार झाली. आता इथे खालच्या बाजूला आपण कटिंग करताना ही पट्टी काढून ठेवली होती खालच्या बाजूला, आता ही आपल्याला लावून घ्यायची आहे. इथे खालच्या बाजूला हे पहा, ही सुईची बाजू लक्षात ठेवा, ही सुईची बाजू आहे. आता इथं आतल्या बाजूने थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे, एकदम कडेकडेला शिलाई मारत मारत घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि ह्या सुद्धा बाजूला हे पहा एकदम थोडंसं अशी घडी करून घ्यायची आहे, जेणेकरून ते दिसायला सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित दिसलं पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे बघू शकता ही पट्टी आपण तयार करून घेतली हे अशा पद्धतीने, दोन्ही सुद्धा बाजूने थोडी थोडं घडी करत करत शिलाई केलं. आता इथे बघू शकता वरच्या बाजूला ठेवून घ्या इथे, आणि एकदम कडेकडेला ही सुद्धा बाजू आणि ही वरची सुद्धा बाजू पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पुढची बाजू तयार करायची आहे. बघू शकता हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं मार्किंग सुद्धा आहे. खडूने मार्किंग नेहमी करत जा, म्हणजे थोडं तरी ह्या बाजूला मार्किंग होतं ते लक्षात घ्यायचं आहे. पहा ही बाजू अशा पद्धतीने ठेवून घेते आणि ही बाजू त्याच्या समोर ठेवते. बघू शकता इथे खडूने थोडं थोडं मार्किंग आपलं झालेलं आहे. मग त्याच्यावरतीच हे पहा बघू शकता परत असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने थोडं थोडं दिसत आहे. हे पहा हे समोरासमोर ठेवून घ्या, बरोबर आपलं मार्किंग होतं. हे पहा इथे सुद्धा हे बरोबर आपलं मार्किंग झालेलं आहे. फक्त ठेवताना हे समोरासमोर ठेवा, जेणेकरून आपलं हे उलट होणार नाही, याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. आता हा ब्लाऊज पीसाचा कपडा हे अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्या. त्याच्यावरती हे अस्तर हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. दुसरी सुद्धा बाजू इथे ठेवून घ्यायची, अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्तर जोडून घेतलं. आता जेवढा शिल्लक कपडा आहे जास्तीचा तो इथे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स शिलाई करून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, अस्तरचा जर कपडा असेल तर तो आपल्याला शिलाईमध्ये टक्स पटकन सापडत नाहीये. सोपी पद्धत सांगते. इथे बघू शकता आपण कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं मार्किंग कसं करायचं हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये हे शिकवलेलं आहे. मग इथे काय करायचं, हे पहा इथून सुरुवात करा, हे पहा इथपर्यंत यायचं आहे. मार्किंग केलं का तिथपर्यंतच यायचं आहे फक्त. परत ह्या बाजूने हे पहा बघू शकता इथे. आता इथे हा दिला आपण, त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूंचे हे पहा अशा पद्धतीने मार्किंग केलं तिथपर्यंतच यायचं आहे. परत कपडा ह्या बाजूला फिरवून हे पहा अशा पद्धतीने. आता सर्वच आपल्याला अशाच पद्धतीने दोन्ही सुद्धा त्या सुद्धा बाजूच्या अशाच पद्धतीने सर्वात आधी हे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला अशा पद्धतीने पकडून इथं शिलाई मारून घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. टक्स पण दिसायला एकदम असा व्यवस्थित दिसतो. इथे बघू शकता हे मी पूर्णच अशाच पद्धतीने शिलाई करून घेतलं. दोन्ही सुद्धा बाजूंचं मी त्याच पद्धतीने शिलाई करून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करा, म्हणजे अस्तरचा जरी ब्लाऊज असला आणि हा कपडा बऱ्याच वेळा सिल्की असतो, आलं लक्षात, पटकन हा शिलाईमध्ये सापडत नाही टक्स देताना, ते लक्षात घ्यायचं. त्यासाठी ही पद्धत खूप सोपी आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करून घ्यायचं आहे सर्वात आधी, नंतर टक्स मार्किंग करून हे अशा पद्धतीने पकडा इथे आणि इथून आपल्याला हे शिलाई करत घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने परत एकदा ह्याच्यावरती डबल शिलाई देऊ शकता. हे अशा पद्धतीने फिरून घ्यायचा आहे कपडा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा दिसायला सुद्धा आणखीन तो व्यवस्थित दिसणार आहे आणि आपला पूर्ण कपडा ह्यामध्ये सापडला गेलेला असणार आहे. बघू शकता इथे. आता ही सुद्धा बाजू हे पहा असं पकडा बरोबर असं. इथे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये हे कट सुद्धा मारायला सांगितले होते मी. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं इथे आणि इथून सुद्धा हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. परत एकदा अशा पद्धतीने आपला कपडा फिरवून घ्यायचा आहे.
त्यासुद्धा बाजूच्या अशाच पद्धतीने आपला टक्स मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती बरोबर असं टक्स मारून घ्यायचे. बघू शकता हे आता दाखवलं मी त्या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. हे पहा ही सुद्धा बाजू अशी पकडा इथे आणि इथून सुरुवात करायची आहे. पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच परत असा कपडा फिरवून इथून सुरुवात करायची आहे. पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती बरोबर शिलाई घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर ही सुद्धा बाजू झाली. हे पहा इथे लक्षात देऊन बघायचं. हे पहा हे थोडंसं आपण क्रॉसमध्ये येतो. आले लक्षात. मग इथं सरळ असं कट करून घ्या एका लाईनीमध्ये. ह्याच्या एका लाईनीमध्ये क्रॉस असेल तर शक्यतो क्रॉसमध्ये येतं थोडंसं. मग काय करायचं तेवढंच बरोबर जेवढं क्रॉस आहे तेवढं बरोबर इथे कट करून टाका. आलं लक्षात. आता ही बाजू एक बाजू राहिलेली आहे आपली. असं पकडा इथे आणि टक्स मारून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपण मार्किंग केलं का तिथपर्यंतच लक्षात ठेवत जा. परत त्याच्यावरती डबल शिलाई. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. हे पहा दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसतं. बघू शकता इथे. आणि अंतर व्यवस्थित ठेवा ते लक्षात घ्यायचं आहे. मी तुम्हाला कालसुद्धा सांगितलं कशा पद्धतीने हे आपल्याला अंतर ठेवायचं. जास्त जवळसुद्धा घेऊ नका ते लक्षात घ्यायचं आहे. थोडंसं अंतर तरी राहिलं पाहिजे तेव्हा ते दिसायला सुद्धा आणखीन ते घातल्याच्या नंतर व्यवस्थित दिसतं. दुसरीसुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तुम्हाला तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे दोन्हीसुद्धा बाजूंना. आता इथे लक्षात घ्यायचं आहे. पहा ही उंच बाजू आहे. उंच बाजू गळ्याच्या बाजूला हुक लूक पट्टी जोडतो त्या बाजूला असते. हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला ठेवून घ्या आणि क्रॉसपट्टी ही दुसरी क्रॉसपट्टी आहे अस्तरची ती इथे खाली ठेवून घ्यायची अशा पद्धतीने. आता इथे लक्षात द्या हे तिन्ही सुद्धा 1 2 आणि हे तिन्ही सुद्धा व्यवस्थित पकडा. थोडंसं पुढच्या बाजूला पकडलं तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा इथे तिन्ही सुद्धा आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने हे तिन्ही सुद्धा व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने कमी जास्त होऊ देऊ नका. शिलाईमध्ये सुद्धा ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा. परफेक्ट आपल्याला क्रॉसपट्टी पुरलेली आहे बघू शकता इथे. आणि बऱ्याच वेळा काय होतं शिल्लक राहिली तरी राहू देत काही प्रॉब्लेम येत नाही ते लक्षात घ्यायचं आहे. व्यवस्थित जोडून झाली. हा कपडा ह्या बाजूला ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता थोडीशी घडी करत करत अशा पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे आणि मध्यभागी ठेवून घ्या आणि ही अस्तरची क्रॉसपट्टी ह्याच्यावरती बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे. हे पहा असं पकडून आपल्याला इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि खेचू नका पूर्ण गुड्या पडून जातात. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारत घ्यायची आहे. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला पूर्ण सुईची करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे. इथे आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित जोडून झाली बघू शकता. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू. आता इथे थोडंसं आपलं शिल्लक आहे. हे पहा एका लाईनीमध्ये हे पहा अशा पद्धतीने शिल्लक राहिलं तर हे पहा एका लाईनीमध्ये व्यवस्थित कट करून टाका. आलं लक्षात. हे पहा हे सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित झालेलं आहे. ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा आपल्याला क्रॉसपट्टी अशाच पद्धतीने जोडून घ्यायची. आता इथे आपल्याला काच बटन पट्टी लावून घ्यायची आहे. ह्या बाजूला बटन पट्टी असते आणि ह्या बाजूला काच पट्टी असते ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथून जोडायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे. थोडंसं खालच्या बाजूला मी कट करून घेते. हे पाचशा पद्धतीने थोडंसं असं घडी करून घ्या. इथे एका लाईनीमध्ये आलं पाहिजे ते लक्षात घेत जा. हे पहा आता इथे काय करायचं हा कपडा ह्या बाजूला अस्तरचा कपडा नेहमी लावताना अस्तरच्या कपडाची पट्टी लावत जा. हे पहा इथे वरच्या बाजूला दापटीप टाकून घ्यायची. हे पाचशा पद्धतीने दापटीप टाकून झाली. आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे. सोप्पा आहे. हे पहा इथे काय करायचं थोडीशी घडी करून घ्या आणि इथे आपण शिलाई मारून घेतली का हे पहा अशी थोडीशी घडी करून घ्या आणि अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला पट्टी ही जास्त शिल्लक राहिली पाहिजे ते लक्षात घेत जा. आता हे पहा परत एकदा दाखवते. अशी घडी करून घ्या. एका लाईनीमध्ये हे पकडा असं पकडा. इथे अशी घडी करून घ्या आणि इकडच्या बाजूला ही बटन पट्टी असते लक्षात ठेवत जा आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारत मारत वरच्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा पट्टी ठेवताना व्यवस्थित ठेवा. बघू शकता इथे आपली बटन पट्टी तयार झाली. जास्त अस्तरचा कपडा वरच्या बाजूचा कट करून टाकायचा आहे. बघू शकता इथे हे पाचशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काच पट्टी जोडून घ्यायची आहे. पाचशा पद्धतीने हा कपडा अस्तरचा पट्टी लक्षात घ्यायचा आहे. इकडच्या बाजूला अशा पद्धतीने ह्याच्यावरती हे उलट ठेवून घ्यायचं आहे. लक्षात घ्या. हे पहा लक्षात घ्यायचं आहे. हे पाचशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण शिलाई करत करत घ्यायचं आहे. हे पहा इथून सुरुवात करा आणि इथे खालच्या बाजूला हे पहा इथे अशी घडी करून घ्या. बघू शकता इथे अशी घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण खालीपर्यंत शिलाई मारत मारत घ्यायची आहे. हे पहा मी पूर्ण शिलाई मारून घेतली. आता ह्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आपली जोडली गेलेली आहे. आता इथे काय करायचं आहे
एकदम कडेकडेला अस्तरच्या कापडावरती दापटीप टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने। हे पहा, हे झालं व्यवस्थित। धागे वगैरे असतील तर अशा पद्धतीने कट करून घ्या। अशा पद्धतीने आपण ही पूर्ण शिलाई करून घेतलं। आता ही बाजू थोडीशी घडी करून घ्या। हे अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्या आणि परत एकदा अशा पद्धतीने बघू शकता इथे सोपं आहे। आता इथून आपल्याला हे शिलाई मारत मारत घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे कमी जास्त होऊ देऊ नका आणि इथे खालच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, ते लक्षात घेत जा। इथे पूर्ण खालच्या बाजूला लक्षात घ्यायचं आहे। आता इकडच्या बाजूला हे पहा थोडासा अस्तरचा कपडा आहे इथे, तर मी व्यवस्थित कट करून घेते। बघू शकता इथे एका लाईनीमध्ये सुद्धा आपलं आलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्ही जोडून घ्यायची आहे म्हणजे ती पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते। आता इथे सुद्धा एकदम कडेकडेला हे पहा एक शिलाई मारून घ्यायची। बटन पट्टीला लक्षात ठेवा, बटन पट्टीला एक शिलाई मारून घ्यायची राहिली होती म्हणजे बटन पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते। बघू शकता इथे। आता इथे लक्ष देऊन बघायचं हे पहा ह्या दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघा। हे पहा कमी जास्त होऊ देऊ नका। हे पहा असं बघायचं आहे। हे पहा एक पट्टी माझी थोडीशी मोठी आहे, मग मी काय करणार हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं। लक्षात आलं? किंवा ह्या बाजूने मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल। असं ठेवून बघा आणि किती मोठी आहे ते बघा आणि असं मार्किंग करून घ्या। हे पहा इथे मी मार्किंग करून घेतलं जेवढी माझी मोठी आहे तेवढं। मग इथे काय करायचं हे पहा असा आकार द्यायचा, इकडच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं। आलं लक्षात? हे पहा असा आकार द्यायचा इकडच्या बाजूला अशा पद्धतीने। आता शिलाई मारून घ्या नंतर कट करायची ते लक्षात ठेवायचं। हे पहा हे पहा अशी शिलाई मारून घ्यायची। आलं लक्षात? कधीही डायरेक्टली कट करत जाऊ नका, ते लक्षात ठेवत जा। हे पहा मग इथून काय करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने शिलाई करून घेतलेलं आहे। तिथं अलीकडच्या बाजूला थोडंसं असं हे पहा अशा पद्धतीने कट करून टाका। आलं लक्षात? म्हणजे तिथे आपल्या गळ्याचा आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित येऊन जातो, ते लक्षात घ्यायचं आहे। आता दोन्ही सुद्धा बघूया आपलं व्यवस्थित झालेलं आहे का। हे पहा अशा पद्धतीने आपण आता बघू शकतो। आता इथं आपलं व्यवस्थित झालेलं आहे दोन्ही सुद्धा। हे पहा अशा पद्धतीने ठेवून सुद्धा आपण बघू शकतो। आता इथे पायपिंग टाकून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूने ह्याच पद्धतीने पायपिंग करून घ्यायचे, ते फक्त लक्षात ठेवा। हे पहा इथून व्यवस्थित पकडा, शिलाईमध्ये पकडताना जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाही, ते लक्षात घेत जा। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं थोडासा कपडा कट करून घ्या हे पहा अशा पद्धतीने आणि अशी घडी करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने। आलं लक्षात? आता इकडच्या बाजूला हे पहा ही बाजू हा कपडा सापडला पाहिजे थोडा तरी, ते लक्षात ठेवायचं। हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती घडी करून घ्या। हे पहा बघू शकता पायपिंगसाठी एक प्रकारची पट्टी तयार होते। हे पहा असं शिलाई करत करत वरच्या बाजूला घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता इथे। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा हे झालं। जास्त कपडा असेल तर व्यवस्थित कट करून घ्या। इथे सुद्धा थोडंसं जास्त आहे तर असं व्यवस्थित आपण कट करू शकतो। बघू शकता अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे हे पहा थोडीशी घडी करून घ्या एकदम नॉर्मल। तुम्हाला आता किती जाड नाजूक ठेवायची असेल त्या आवडीनुसार तुम्ही ते पायपिंग ठेवू शकता। हे पहा अशी घडी करून घ्या एकदम थोडीशी। हे पहा अशा पद्धतीने एकदम खाचीमध्ये इथं बरोबर आपली शिलाई बसली पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने पकडून घ्या। इथे खालच्या बाजूला अंगठ्याचा वापर करा। हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि ह्या हाताने व्यवस्थित पकडा म्हणजे तुमची पायपिंग सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल। हे पहा अशा पद्धतीने पकडत पकडत घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने दुसऱ्या सुद्धा बाजूची अशाच पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे थोडंसं पूर्ण बंद करून घ्यायचं आहे। इथे आपली पायपिंग तयार झाली बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे आणि ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता एक प्रकारची पाठीमागच्या बाजूला पट्टी तयार होते। म्हणजे ती पायपिंग आपली कधीही अशाच पद्धतीने तुम्ही करायची आहे। क्रॉसमध्ये 1 इंचाच्या पट्ट्या काढून कधीही तुमची पायपिंग तिथे पलटी होणार नाही। आता दुसऱ्या सुद्धा बाजूची अशाच पद्धतीने तुम्ही पायपिंग करून घ्यायची आहे। इथे बघू शकता आपली पायपिंग एकदम अशी व्यवस्थित झालेली आहे। दुसऱ्या सुद्धा बाजूची तुम्ही अशाच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे। मापाचं ब्लाउज घ्यायचं आहे। एक बाजू मी बाजूला घेते। हे पहा इथे लक्षात घ्यायचं आहे। हे पहा ही आपली काज पट्टी आहे। काज म्हणजे बटन अडकवतो ती पट्टी। आलं लक्षात? आता हे पहा अशी ठेवून घ्या इथे। हे पहा असं पकडायचं इथे बरोबर असं ठेवून घ्या फक्त खेचू नका। आता इथे बघू शकता गळा बरोबर पकडायचा असा। आलं लक्षात? हे पहा बरोबर आलेला आहे आपला अर्धा इंच वरच्या बाजूला बरोबर आपलं शिल्लक राहत आहे। हे पहा इथं मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर आपल्या वरच्या बाजूला अर्धा इंच शिल्लक राहत आहे। त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे गळा मोजून आहे तेवढा गळा टाकत जा, ते लक्षात घेत जा। हे पहा अशा पद्धतीने। आलं लक्षात? परत एकदा मी तुम्हाला दाखवते। हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे नेहमी लक्षात फक्त तेच ठेवायचं आहे। बघू शकता इथे आलं आपलं बरोबर।
आता इथे आपण मार्किंग केलेलं आहे, असं सरळ ओढून घ्यायचं. आले लक्षात? हे पा परत एकदा सांगते. हे पा इथे ह्याचं ब्लाऊजचं मापाच्या ब्लाऊजचं तयार शोल्डर बघू शकता इथे. हे पा नेहमी लक्षात ठेवायचा, अशा पद्धतीने इथे पकडायचं आहे. गळा व्यवस्थित ठेवून घ्या. हे पा अशा पद्धतीने बरोबर आपल्या इथे मार्किंग समोरासमोर झालेलं आहे. आले लक्षात? आता हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. ही पट्टी थोडीशी मोठी असते. आले लक्षात? हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे. हे पा हे बरोबर झालेलं आहे. आपली बटन पट्टी थोडीशी मोठी असते. हे पा हे अशा पद्धतीने इथे ठेवून घ्या. हे पा ही बाजूसुद्धा व्यवस्थित ठेवून घ्या. बरोबर आलेलं आहे. मग इथे काय करायचं? हे पा हे मार्किंग केलेलं इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्या इथं. आलं लक्षात? ठेवताना ही पट्टी फक्त बटन पट्टीच्या पुढे ठेवायची अशा पद्धतीने. नंतर अशा पद्धतीने इकडच्या बाजूला मार्किंग करायचं आहे. हे मार्किंग केलं त्याची इथं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने. फक्त गळ्याच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात घ्यायचं आहे. पूर्ण डबल शिलाई मारून घ्या. ह्या सुद्धा बाजूला गळ्याच्या बाजूला व्यवस्थित ठेवा. हे पहा अशा पद्धतीने आणि पूर्ण डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. हे पहा अस्तरची बाही. हे पहा अशा पद्धतीने पकडा इथे. खोलगट बाजूला मी कटिंगच्या वेळेस तुम्हाला मार्किंग करायला सांगितलं होतं. खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते. हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग केलेलं आहे. आता इथे बघू शकता हे दोन्ही सुद्धा अशा पद्धतीने ठेवून घ्या. ही आपली सुईची बाजू आहे आणि ही सुद्धा आपली सुईची बाजू समोरासमोर ठेवून घ्या. आता इथे लक्ष द्यायचं आहे अस्तरची बाही. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग केलेलं. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. खोलगट बाजू लक्षात ठेवा. त्याच्यासमोरच हे मार्किंग केलेले बघू शकता दुसरी खोलगट बाजू त्याच्यासमोरच ठेवून घ्या. जेणेकरून काय होतं तिथे बाही आपली उलट होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं मग दोन्ही बाह्या सुद्धा एकाच बाजूच्या होऊन जातात. त्यासाठी हे मार्किंग समोरासमोर आलं पाहिजे, म्हणजे दोन्ही सुद्धा बाह्या तुमच्या व्यवस्थित होऊन जातील, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला एक बाही मी तुम्हाला जोडून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि इथून सुरुवात करायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने. आता अस्तरचा कपडा ह्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने पकडा ही सुद्धा बाजू आणि एकदम कडेकडे दापटीप टाकून घ्यायची. अस्तरच्या कपडावरती लक्षात घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे झालं. अस्तरचा कपडा खालच्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने आणि वरून एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा इथे वरच्या बाजूला व्यवस्थित पकडा. एका लाईनमध्ये आलं पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या बाजूला अस्तर जोडून घ्यायचं आहे. दुसरी सुद्धा बाही तुम्हाला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने इकडची बाजू. हे पहा अशा पद्धतीने. कपडा कमी पडला होता थोडासा, तिथे आपल्याला थोडासा जॉईंट द्यायचा आहे. लक्षात घ्या. कापडाचा इथे वरच्या बाजूला थोडासा जॉईंट देऊन घ्यायचा आहे. इथे बघू शकता थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे. पहा हा कपडा घेतलेला आहे. अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि इथून हे पहा तो आपला जॉईंट फिटिंगमध्येच जाणार आहे, तरी सुद्धा जॉईंट द्यायचा आहे, ते लक्षात ठेवायचं. हे पहा शिऱ्यामध्ये पकडताना व्यवस्थित पकडा. वाटलंच तर डबल शिलाई मारून घ्या. पहा आता हा कपडा ह्या बाजूला घ्या. इथं वरती दापटीप टाकून घ्यायची आहे. जॉईंट आला ना तर त्या पद्धतीने द्यायचं आहे. आता इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा आता हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे बघू शकता हे पहा हे शिल्लक राहिलेला कपडा कट करून घ्यायचा आणि मध्यावर मार्किंग करायला फक्त विसरायचं नाहीये, ते लक्षात ठेवायचं. हे पहा हे झालं व्यवस्थित. आता इथे बघू शकता आपण जॉईंट दिलेला सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. आता अशा पद्धतीने बाही पकडा इथे. हे पहा इकडच्या बाजूला घेते. हे पहा अशा पद्धतीने आणि मध्यावर नेहमी मार्किंग करून ठेवायला विसरायचं नाही. दोन्ही सुद्धा बाह्यांना त्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे, किंवा असं खडूने मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. त्याआधी हे पहा असं बघत जा एकसारखं आहे का, कमी जास्त बऱ्याच वेळा त्या पद्धतीने होऊ शकतं. हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघा. इथे जर एक बाजू मोठी झाली तर व्यवस्थित करून घ्या. दोन्ही एकसारखं त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. हे पहा ही सुद्धा बाजू बघायची आहे एकसारखी आहे का, कमी जास्त सुद्धा असू शकतं. हे पहा ह्या सुद्धा बाजूला बघून घेत जा. हे पहा अशा पद्धतीने मोठं झालं थोडं तर मग काय करायचं, असंच गोलाकारमध्ये हे कट करून घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे
आणि इथे लक्ष द्यायचं, ही आपली खोलगट बाजू म्हणजे पुढच्या बाजूला असते. हे पहा इथं मार्किंग सुद्धा आहे. आता बाही जोडायला नेहमी मध्यापासून सुरुवात करायचं. हे पहा बरोबर असं मध्यावरती ठेवून घ्यायचं आणि इथून बाही जोडायला सुरुवात करायची आणि अर्धा इंच नेहमी लक्षात ठेवायचा. शिलाईमध्ये पकडायला विसरायचं नाहीये आणि बाही कधी खेचून जोडायची नाही, एकदम सावकाश आणि सविस्तर. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे परफेक्ट बाही इथे आपल्या जोडायला सुद्धा पुरलेली आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने थोडंसं आपलं शिल्लक आहे. बाहीची घडी कशा पद्धतीने टाकायची आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही बाही कट करून घ्यायची. बघू शकता इथे बाही कधी खेचून जोडायची नाही, नाहीतर तुमच्या पूर्ण चुन्या पडून जातील. तिथे आले लक्षात. आता ह्या बाजूने दुसरी सुद्धा बाही तुम्हाला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवत जा. हे अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे. हे अशा पद्धतीने फक्त ठेवत ठेवत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे हे ही सुद्धा बाही आपल्याला परफेक्ट जोडायला पुरलेली आहे. हे अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची असते. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या जोडून झालेल्या आहेत. आता इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला करायचे आहे फिटिंग. हे पहा कारण की आपण थोडासा क्रॉसमध्ये आकार देत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. 4 टक्स प्रिन्सेसमध्ये आपण क्रॉसमध्ये थोडासा आकार आपल्याला द्यावा लागतो. त्यासाठी पाठीच्या भागाचा मध्य करून घ्या. हे पासा लक्षात घ्यायचं आहे, पाठीच्या भागाचा मध्य करून घ्या. म्हणजे काय होतं, ठेवल्याच्या नंतर जेवढं क्रॉसमध्ये असेल ना तेवढं व्यवस्थित कट होऊन जातं. बघू शकता इथे असं ठेवून घ्या. ही पट्टी अशा पद्धतीने ह्याच्यावरती मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे. बघू शकता ह्या बाजूला एवढं क्रॉसमध्ये आपलं निघत आहे. मग हे असं पकडा किंवा ह्या बाजूला मार्किंग करते मी तुम्हाला. हे असं ठेवून घ्या. हे बरोबर ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा अशा पद्धतीने पकडा इथे आणि इथून हे अशा पद्धतीने शिलाई मारत मारत वरच्या बाजूला घ्यायचं आहे. हे ती सुद्धा बाजू त्याच पद्धतीने करून घ्यायची. ह्याच पद्धतीने हे अशा पद्धतीने हे जेवढं क्रॉसमध्ये असेल ना तेवढं बरोबर आपलं तिथे कट होऊन जातं. हे अशा पद्धतीने मग आपण नंतर ते कट करू शकतो, ते लक्षात घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथे बघू शकता हे झालं आपलं व्यवस्थित. आता ही पट्टी ठेवताना थोडीशी, कारण की ही पट्टी थोडीशी मोठी आहे, ठेवताना थोडीशी पुढच्या बाजूला ठेवा. हे अशा पद्धतीने आलं लक्षात. इकडच्या बाजूने घेऊ शकता. हे बरोबर ठेवताना थोडीशी पुढच्या बाजूला ठेवा आणि इथून पकडा. हे अशा पद्धतीने हे शिलाई करत करत घ्यायचं. वरच्या बाजूने घेतलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने इथे सुद्धा व्यवस्थित पकडा इकडच्या बाजूला. हे सरळच येतं, फक्त जेवढं क्रॉसमध्ये आहे. हे आता इथं बघू शकता पट्टी थोडीशी पुढच्या बाजूला ठेवा, बरोबर दिसत आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने. आणि हे व्यवस्थित पकडा. इथे खालच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका. हे जेवढं क्रॉसमध्ये आहे तेवढं बरोबर कट होऊन जातं. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे, कारण की बटन पट्टी थोडीशी मोठी असते त्याच्यामुळे आपल्याला ते कट करून घ्यावं लागतं. त्याच अंदाजाने ठेवून हे अशा पद्धतीने. आता हे झालं आपलं व्यवस्थित. बघू शकता इथे आलं लक्षात. आता इथे हे आतल्या बाजूला दोन्ही सुद्धा आतल्या बाजूला पूर्ण उलटं करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पकडायचं इथे आणि इथे पूर्ण बंद करून घ्या थोडंसं. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. ही बाजू आणि ती सुद्धा बाजू. आणि नंतर आपल्याला फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे ही शिलाई मारून घेत जा, नंतर फिटिंग करत जा, म्हणजे फिटिंग करायला सुद्धा तुम्हाला ते सोपं जाणार आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी दंडगेर मोजून घ्या तुमचा किती असेल तो. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे 5 आहे. हे अशा पद्धतीने पकडा. बाही फक्त व्यवस्थित पकडा, तेव्हा तुमची फिटिंगसुद्धा एकदम अशी परफेक्ट येऊन जाते, ते लक्षात ठेवत जा. इथे दंडगेर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला हे ही सुद्धा बाजू व्यवस्थित पकडा इथे आणि मार्किंग करून घ्या. थोडंसं मोठं करा अशा पद्धतीने. आता इथे लक्ष द्यायचं आहे. मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. हे शिलाईची पहिली टीप. हे अशा पद्धतीने पकडा, खेचू नका, फक्त व्यवस्थित पकडा. आता इथून असा टेप ठेवायचा आहे, इथपर्यंत मोजून घ्यायचं. हे माझे ते 7.25 भरते. आलं लक्षात, 7.25 इंच भरते. आता मग मी काय करणार, हे असंच मुंडा पकडणार. इथे परफेक्ट ब्लाऊज बसतं ते लक्षात घ्यायचं आहे, व्यवस्थित फिटिंग होते. हे सुद्धा असं पकडायचं आहे आणि कुठं माझं मार्किंग आलं तिथं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. जेवढं भरलं तेवढं पहिली शिलाईची टिप. आलं लक्षात, इथं मार्किंग करून घ्यायचं. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग. हे सुद्धा असं पकडायचं. हे अशा पद्धतीने. मग इथून असा टेप ठेवा इकडच्या बाजूला. हे असा टेप ठेवा इकडच्या बाजूला, इथपर्यंत मोजून घ्या. हे इथपर्यंत शोल्डरपर्यंत. आलं लक्षात. हे मग इथं मार्किंग करून घ्या. दोन्ही सुद्धा सेमच मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. तुमची फिटिंग ना एकदम अशी परफेक्ट येऊन जाते, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित पकडा. इथे खेचू नका, व्यवस्थित पकडा. हे अशा पद्धतीने. हे बघू शकता इथे
अशा पद्धतीने पकडायचं आहे। हे पहा इथपर्यंत। आता इथपर्यंत आपला मापाचा ब्लाऊज आला, मार्किंग करून घ्यायचं। इथे आपला मापाचा ब्लाऊज इथपर्यंत आला आणि आपण मार्किंग केलं। हे पहा आता हे मोजून घ्या, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात। माझे इथे 4 इंच भरते। आता ह्या 4 इंचाचे 4 भाग करावे लागतात, 1 इंच येईल आपल्या तिथे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा परत एकदा अशा पद्धतीने आलं लक्षात, 1 इंच। आता ह्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग करायचं इथे। हे पहा ही लाईन लक्षात ठेवा, ही शिलाई पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला। त्या शिलाईच्या अलीकडच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग आलं लक्षात। हे सुद्धा आपण शिलाईमध्ये जास्त पकडलेलं आहे, इथं लक्षात घ्या। पहा हे सुद्धा आणि हे सुद्धा शिलाईमध्ये जास्त पकडलेलं आहे। तिथे किती सुद्धा भरू द्यात, हे मार्किंग मोजून घ्यायचं आणि त्याचा चौथा भाग काढायचा। आलं लक्षात बरोबर। मग हे मार्किंग तुम्ही करून घ्यायचं, आलं लक्षात तुमच्या। आता इथे कमरघेर मार्किंग आपण इथं मुंड्याचं मार्किंग केलं, मुंडा मोजून। हे पहा एक लाईन ओढून घ्यायची, तुमची फिटिंग सुद्धा एकदम अशी सरळ लाईनमध्ये येते। तुम्ही ते पट्टीचा सुद्धा वापर करू शकता। आता इथे मुंडा फिटिंग, दंडगेर फिटिंग आलं लक्षात। हे पहा एकदम बाही सुद्धा बसायला परफेक्ट बसते, कधी तुमची गुढी सुद्धा त्यामध्ये पडणार नाही। हे पहा एकदम फिटिंग सरळ लाईनमध्ये आली। आता ही सुद्धा बाजू असं ठेवून घेते। हे पहा लाईन ओढून घ्यायची। हे पहा इथे सुद्धा एक लाईन ओढून घ्यायची। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, इथे फिटिंग सुद्धा आपली एका लाईनीमध्ये आणि सरळ सुद्धा आलेली आहे। हे पहा मार्किंग करून घेतलं मी। हे पहा हे आता इथे एक शिलाई येईल तुमची आणि अजून एक द्या, अजून एक इथे। हे पहा 1-2 बसतील तुमच्या। हे पहा अशा पद्धतीने अंतर ठेवा थोडंसं, म्हणजे जरी फिट्ट झाला तरी उसवायला ते सोपं पडेल। इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झाली। ही सुद्धा बाजू बघू शकता इथे तुम्ही। हे पहा अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग करून घ्यायची। हे पहा इथे सुद्धा बघू शकता बाही, हे पहा एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे दोन्ही सुद्धा बाजूंची। हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नेहमी अशाच पद्धतीने फिटिंग करून बघायची आहे। हे पहा बघू शकता, तुम्हाला ह्यामध्ये कधी गुढी सुद्धा पडणार नाही, बाहीमध्ये सुद्धा बसायला एकदम अशी परफेक्ट बसणार आहे। इथे बघू शकता आपला परफेक्ट ब्लाऊज शिलाई करून झालेला आहे। हे पहा अशा पद्धतीने 4 टक्स साधा ब्लाऊज। अशाच पद्धतीने आज आपण पूर्ण शिलाई बघितली आहे, खूप सोपी पद्धत तुम्हाला समजून सांगितली। बघू शकता इथे सुद्धा फिटिंग आपली व्यवस्थित आलेली आहे। अशा पद्धतीने जर तुमची फिटिंग झाली, ब्लाऊज कधीही वरच्या बाजूला सरकत नाही। बघू शकता इथे ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता, इथे एकदम अशी परफेक्ट आणि व्यवस्थित फिटिंग आलेली आहे। बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे काय होतं ब्लाऊज कधीही वरच्या बाजूला सरकत नाही। ही सुद्धा बाजू बघू शकता इथे एकदम अशी व्यवस्थित आलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही टक्स मार्किंग करायचं आहे। इथे हे पहा बघू शकता आपला मुंडा सुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे। हे पहा इथली ही सुद्धा बाजू, हे पहा अशा पद्धतीने बाही सुद्धा एकदम दोन्ही सुद्धा बाजूंची बाही आपली इथे व्यवस्थित आलेली आहे। इथली आपली पाठीमागच्या बाजूची सुद्धा बघू शकता, इथं बरोबर आपलं शोल्डरला शोल्डर आलेला आहे। बाही तुमची बरोबर शोल्डरलाच राहणार आहे आणि शोल्डर सुद्धा आपलं बरोबर परफेक्ट शोल्डरलाच राहतं, ते लक्षात ठेवायचं आहे। बाही त्यासाठी जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा। इथे पाठीमागची सुद्धा बाजूची बघू शकता उंची एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे। हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता। ब्लाऊज जर उंची जर तुमची व्यवस्थित झाली, ब्लाऊज कधीही तुमचा वरच्या बाजूला सरकणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा मुंडा सुद्धा बघू शकता आपला एकदम असा व्यवस्थित आलेला आहे। ही सुद्धा बाजू बघू शकता एकदम असं व्यवस्थित आलेला आहे। अशाच पद्धतीने आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा, म्हणजे मध्य बरोबर शोल्डर बरोबर शोल्डरलाच राहतं। बाही सुद्धा एकदम अशी प्लेनमध्ये बसून जाते, ते लक्षात घ्यायचं। हे पहा बघू शकता इथे बाही तुमची बरोबर शोल्डरला बरोबर मध्य राहणार आहे। बाही बसायला एकदम परफेक्ट तुम्हाला ह्यामध्ये बसणार आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने शिलाई करून बघायचं आहे। आजचा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।